जालन्यातील उद्धव ठाकरेंचा दौरा रद्द. हवामान विभागाने पावसाच्या अंदाजानुसार हेलिकॉप्टर उडवण्यास परवानगी दिली नसल्याची माहिती. उद्धव ठाकरेंची तोफ कडाडणार म्हणून जालन्यात त्यांना ऐकण्यासाठी जनसैलाब. आज शुक्रवारी जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचार सभेसाठी शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केल्यामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे हवामान खात्याने उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने उद्धव ठाकरे जालन्यातील डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचार सभेस येऊ शकले नाहीत. मात्र आज शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा असल्याचे जाहीर करण्यात आले होते. जालन्यात उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार म्हणून जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनी जालन्यातील फ्रेझर बॉईज हायस्कूल मैदानावर उपस्थिती लागवली. उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी महिलांचीही फार मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मैदान तुडुंब भरून दोन्ही बाजूने नागरिकांनी उभे राहून संपूर्ण सभा ऐकली. मात्र उद्धव ठाकरे हे खराब हवामानामुळे जालन्यात येऊ न शकल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. वादळी वाऱ्यासह काही वेळ पावसाने हजेरी लावली. मात्र नागरिकांनी पावसात सुद्धा सभेचा आनंद लुटला. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, माजी आमदार चंद्रकांत दानवे, कराळे मास्तर, माजी आमदार संतोष सांबरे, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जालन्याची सभा गाजवली. महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह महिलांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती.